नमस्कार, मी गिरीश पाटील. गुड मॉर्निंग, शुभप्रभात. आज मित्रांनो, आपला मतदानाचा दिवस उजाडलेला आहे. तुम्हाला आज मतदानाचं पवित्र कार्य करायचं आहे. भारतीय राज्यघटनेने आपल्याला मतदानाचा पवित्र अधिकार दिलेला आहे आणि तुम्हाला तो बजावलाच पाहिजे. कारण काय होतं मित्रांनो, आपण मतदान करत नाहीत आणि मतदान न केल्यामुळे नको ते प्रतिनिधी निवडून येतात. त्यासाठी तुमचा मतदानाचा हक्क हा तुम्ही बजावलाच पाहिजे. आपण मतदानाला न जाता आपण नंतर 5 वर्ष संबंधितांना शिव्यांचे लाखोले वाहतो, नावे ठेवतो, नको ते बोलतो, त्याला काहीच अर्थ नाही. तुम्हाला आज निर्णय घ्यायचा आहे. तुम्हाला तुमचा नगरसेवक कोण पाहिजे याचा निर्णय घ्यायचा आहे आणि त्यासाठी निर्णय घेऊन मतदान करायचं आहे. आणि मतदान करताना जसं एक बाप आपल्या मुलीचं कन्यादान करतो, तशी ती महापालिका कोणाच्या ताब्यात द्यायची तुम्हाला? कोण ती चांगलं सांभाळू शकेल? तो कोण तुमचे प्रश्न सोडवू शकणार आहे? तो कोण तुमच्या कल्याणासाठी काम करणार आहे? याचा विचार करण्याची वेळ तुम्हाला आलेली आहे आणि तुम्ही हा विचार करून मतदानाला गेलं पाहिजे. आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. आणि आज जर तुम्ही निर्णय नाही घेतला, तुम्ही मतदानाला नाही गेले, तर संपूर्ण 5 वर्ष तुम्हाला काही बोलण्याचा अधिकार तुम्ही गमावून बसलेले असतात. मतदान करा, योग्य उमेदवाराला करा. कोणाला करायचं ते मी सांगणार नाही. तुम्ही तुमच्या सद्विवेक बुद्धीने मतदान करा, योग्य माणसाला मतदान करा. आणि तुम्हाला समजा असं वाटत असेल यापैकी हा उमेदवार आहे, हा याच्यासाठी नगरसेवक पदासाठी पात्र नाही, तो तुम्हाला निवडणूक आयोगाने एक स्वतंत्र अधिकार दिला आहे. त्याला म्हणतात नोटा. या नोटाचा देखील तुम्ही वापर करू शकतात. आणि नोटा म्हणजे काय की आम्हाला यापैकी एकही उमेदवार लायक नाही असं सांगण्याचा सुद्धा अधिकार आहे. आणि मित्रांनो, आणि तुम्हाला वाटत असेल की नको पाहिजे वगैरे, तर तुम्ही नोटासुद्धा एक अधिकार तुम्हाला दिलेला आहे आणि तो देखील तुम्ही बजावू शकतात असं मी तुम्हाला सुचवू इच्छितो. पण शक्यतो निर्णय घ्या, योग्य माणसाला मतदान करा आणि नंतर त्या निवडून आलेल्या माणसाचं जे काही कामकाज आहे त्याच्यावर लक्ष ठेवा. इतकं सांगेल. मतदान करा,